पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तर महसूल विभागाचा निर्णय. तर शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत पूर्व नियोजनानुसार सप्टेंबर अखेर संपली होती. आता पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ऑक्टोबर महिन्यात सहाय्यक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने खरीप हंगाम 2025 मधील पीक पाहणी संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी निर्देश दिले गेले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीचा कालावधी 2 आठवड्यांनी वाढवण्यात आला होता. त्यानुसार शेतकऱ्यांची पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबर 2025 रोजी संपली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गावाची पीक पाहणी न झालेल्या शेतांची पीक पाहणी सहाय्यकामार्फत पूर्ण करायची आहे. सर्व सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करत आहेत, याचा दैनंदिन आढावा घ्यावा. बहुतांश वेळा गावा लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते आणि शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सदर पाहणी सहाय्यकामार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे. सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीची 100% तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणे अनिवार्य आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणीची नोंद 7/12 उताऱ्यावर प्रसिद्ध होते. यामुळे 100% पीक पाहणी पूर्ण करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.